तर अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या लष्करानं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि इराणनं कतारची राजधानी दोहा इथे असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवरती थेट हल्ले सुरू केलेत। इराणच्या हल्ल्यानंतर दोहा शहरामध्ये 11 वेळा स्फोटांचे आवाज आले। ही दृश्य आपण तिथलीच बघतोय आणि या स्फोटामुळे परिसरामधल्या नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं चिंतेचं असं वातावरण पसरलंय। इस्रायलने इराणच्या मिनाब शहरामधल्या प्राथमिक मुलींच्या शाळेवरती काल हल्ला केलेला होता आणि या हल्ल्यामध्ये तब्बल 148 मुलींचा मृत्यू झालाय आणि ही संख्या आणखी देखील वाढण्याची शक्यता आहे। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये तब्बल 95 मुली या जखमी असल्याचं कळतंय, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। तर या हल्ल्यानंतरचा आक्रोश आणि किंकाळ्या या परिसरामध्ये पसरलेल्या होत्या। मुलींच्या शाळेवरती हा हल्ला करण्यात आला होता। अमेरिकन तळांवरती हल्ला करण्यासाठी इराणकडून आता विशेष असे ड्रोन देखील वापरले जात आहेत आणि अशाच पद्धतीचा एक ड्रोन हा इराणकडून कुवेतमध्ये पाठवण्यात आला होता। मात्र कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हा इराणी ड्रोन पाडला असा दावा होतोय। तर हा ड्रोन पाडत असतानाची ही दृश्य देखील समोर येत आहेत। कुवेतमधल्या अमेरिकन तळांवरती हल्ल्याचा हा प्रयत्न होता ड्रोनच्या माध्यमातून, मात्र हा ड्रोन पाडण्यात आलाय। तर इराणने नुकताच अबुधाबीच्या जायद पोर्टवरती हल्ला केलाय आणि या हल्ल्याचा व्हिडिओ देखील आता इराणनं प्रसिद्ध केल्याचं दिसतं आहे। कुवेत, बहरीन, दुबई अशा वेगवेगळ्या ठिकाणांना लक्ष्य केले जातं इराणकडून आणि इराणनं नुकताच अबुधाबीच्या जायद पोर्टवरती देखील हल्ला केल्याचा हा व्हिडिओ आहे। या हल्ल्याचा व्हिडिओ आता इराणनंच स्वतःहून प्रसिद्ध केलेला आहे। पुढची बातमी बघूयात। होर्मुझच्या आखातामध्ये ओमानचं एक जहाज होतं आणि या जहाजावरती देखील इराणनं हल्ला केला। जहाजाची ही दृश्य आपण बघतो आहोत आणि या हल्ल्यामध्ये 4 नाविक जखमी झालेले आहेत। यामध्ये जहाजानं पेट घेतलेला आहे। कच्च्या तेलाची वाहतूक करणारं हे जहाज होतं आणि अर्थातच ज्या पद्धतीनं हा हल्ला घडवून आणण्यात आला यानंतर जहाजाला मोठी आग लागलेली दिसतीये। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे लष्कर प्रमुख मेजर जनरल अब्दुल रहीम मौसवी यांचा देखील मृत्यू झालाय। इराणनं आज त्यांच्या मृत्यूची अधिकृतपणे घोषणा देखील केली। मिळालेल्या माहितीनुसार अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या जवळपास 30 मोठ्या राजकीय आणि लष्करी नेत्यांना देखील टार्गेट केलं। यामध्ये लष्कर प्रमुख यांचा देखील समावेश होता, त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणच्या नौदलावरती देखील हल्ला झालाय। कोणार्क बंदरावरच्या इराणच्या फ्रिगेट्स या उद्ध्वस्त करण्यात आल्या। इस्रायलनं केलेल्या हल्ल्यामध्ये नौदलाच्या नौका पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या। यानंतर इराणकडून पर्शियाच्या खाडीचा रस्ता रोखण्यात देखील आलेला आहे। पर्शियाच्या आखातामध्ये इराण आणि अमेरिकन नौदल हे आमने सामने येण्याची भीती सध्या वर्तवली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।